गोवर्धन, एक सुचवू? आपण मुक्ताला घेऊन कुठेतरी बाहेर जाऊया. का? नाही, ती जर अशीच राहिली तर लोकांना उगाच संशय येईल रे. आणि लोक काय वाटेल ते बोलतील. त्यांच्या प्रश्नाला उत्तरं देता देता नाकीनऊ येतात. अगं असं काय करते ताई? ती मनाने इतकी उद्ध्वस्त झाली, खचली ती. लोकांची कसली पर्वा करतेस? अरे तिच्याचसाठी. तिच्या बाबतीत काय घडलं हे जर उद्या कळलं ना तर तुला कल्पना नाही लोक तिच्याशी कशी वागतील ते. मला लोकांची पर्वा नाहीये. तुला नाहीये, पण उद्या आपल्याला आणि तिला सुद्धा याच लोकांच्यात वावरायचे. गोवर्धन, मला सगळं समजतंय, पण उद्या ती नॉर्मल झाल्यानंतर लोकांनी तिच्याशी जर नॉर्मली वागायला हवं असेल तर आपण आजच सावध राहायला हवं. मेघनासारखी माणसं खचून भरली आहेत या दुनियेत. इतकी खोचक बोलत होती ना तिला. तू असतास ना तर हाकलून काढलं असतंस. हाकलून नसतं दिलं. मी जर तिथं असतो ना तर. आत्ता चिडतोयस, पण उद्या सगळ्या लोकांनी जर तिला वाळीत टाकलं तर काय सगळ्यांशी भांडत बसणार आहेस तिच्याशी चांगलं वागा म्हणून? आणि चांगलं वागा असं सांगून कोणीही चांगलं वागत नसतं. तिच्या तोंडून एक शब्द सुद्धा फुटत नाहीये रे. तिची जर अशी अवस्था सगळ्यांनी पाहिली ना तर सगळ्यांना नक्की संशय येईल. नक्की असं वाटेल की काहीतरी गडबड आहे. काही गडबड नाहीये. आणि तिच्यावर जो अत्याचार झाला ना तो इतका सहजपणे की ती विसरून नॉर्मल होईल. हे तू मला सांगतोयस? हे बघ, मला सगळं समजतंय आणि म्हणूनच मला असं वाटतंय की लोकांना संशय यायच्या अगोदरच आपण तिला कुठेतरी घेऊन बाहेर जाऊया. ती चांगली पूर्वीसारखी हसाय बोलायला लागली, चालती बोलती झाली की परत घेऊन येऊया ना इथं. तिला कुठेही नेण्याची गरज नाहीये. ती बोलेल. तिला थोडा वेळ दिला पाहिजे. दे ना. अरे हवा तितका वेळ दे, पण इथे नको, एवढंच म्हणणंय माझं. ती इथून कुठेही जाणार नाही. ती बोलेल, तिला बोललंच पाहिजे. ती माझ्याशी कशी नाही बोलत तेच बघतो मी. तिला बोलावंच लागेल. माझ्याशी बोलावंच लागेल. गोवर्धन, मुक्ता, मुक्ता, मी तुला फायनल सांगतो. तुला आज माझ्याशी बोलावं लागेल. कळलं तुला? तुला कळतं का मी काय बोलतोय? आज तुला माझ्याशी बोलावं लागेल. का बोलत नाहीस तू? का हाक मारत नाहीस मला? माझ्याकडे बघ. तू माझ्याशी बोललं पाहिजे. लक्षात ठेव. तू माझ्याशी बोललं पाहिजे. हाक मार. तू हाक मार मला. पप्पा म्हण प्लीज, फॉर गॉड सेक. हाक मार मला. तू काय झालंय का तुला? मी काय मूर्ख म्हणून बोलतोय का तुझ्याशी? बोल ना माझ्याशी. बोल माझ्याकडे. गोवर्धन, काय चाललंय तुझं? अरे वेळ लागलाय का तुला? ही जर अशी बसून राहिली तर मला वेळ लागायची पाळी आली. अरे कसं जगू मी असं बघा. बाहेर जा. गोवर्धन, जा बाहेर. गेल्या बाई एकदाच्या ट्रेकिंगला मला सारखी म्हणत होती, मम्मा तुला जर भीती वाटली तर पप्पांना बोला, नाही तर तू त्यांच्याकडे जा. खरंच पण लहान मुलांचं जग किती वेगळं असतं ना. तुझे चिरंजीव काय म्हणतात? ते म्हणत नाहीत काय, करतात. म्हणजे ते मारामाऱ्या करतात, ठोसे मारतात, पंच मारतात. आता काय नवीन केलंय? काय नवीन केलंय? सध्याची लेटेस्ट न्यूज अशी आहे की त्यांनी वर्गातल्या एका मुलीला नाकावर पंच मारला. काय? नाकावर पंच मारला. अरे बापरे. तिला रक्तबंबाळ केलं आणि आता साहेबांवर पोलीस केस झाली, अटेम्प्ट टू मर्डर. मग आता काय? मग मी आणि दिवाकर गेलो समजावायला. कोणाला? पोलिसांना? पोलिसांना नाही ग, त्या पोरीच्या बापाला.
तू काय समजावणार आहेस तिला? नाही, ॲक्च्युली त्यांनी सागरला खूप चिथवलं आणि म्हणून त्यांनी चिडून तिला पंच मारला. पण याला काही अर्थ आहे का? कोणी चिथवलं म्हणून पंच मारायचा? नाही, राकेशही होता तिकडे. त्याने मला सांगितलं की त्या मुलीने खूप टोमणे मारले सागरला, तुझ्या माझ्यावरनं. काय? आणि म्हणून साहेबांना राग आला आणि त्यांनी मारलं. तू एक काम कर, तू त्याला माझ्याकडे घेऊन ये. कशाला? अरे मी समजावीन त्याला. नको, आणखी नवीन भानगडी नको दादा. मी त्याला सांगेन कशी मी तुझ्या आयुष्यात आले, कसा तू माझ्यामुळे घसरलास. घसरणं ही सुद्धा चूकच नाही का? तुला पश्चाताप होतोय? नाही. माझ्या आयुष्यातले अनेक सुखाचे क्षण मी तुझ्याबरोबर घालवलेत, त्यामुळे नाही होत. हा, पण शालिनीला तिच्या अंधाऱ्या खोलीत एकटीला कोपऱ्यात बसलेलं बघताना मला पश्चाताप होतो. असं वाटतं की आपण घसरायला नको होत. सागरशी जेव्हा मी संवाद साधू शकत नाही तेव्हा दुःख होतं मला की आपण हे असं करायला नको होतं. हे असे काही क्षण आहेत की जिकडे मला पश्चाताप होतो. बेळगाव शहरी अनगोळ माळी श्रीहरी मंदिरात ते हरी प्रत्यक्ष नांदतो काय सांगू मात. हरिनामाचा गजर होतो तेथे दिनरात. पाप ताप दुःख रितमी काय सांगू मात. हरिनामाचा गजर होतो तेथे दिनरात. पाप ताप दुःख. मासाहेब तुम्ही आणि इतक्या रात्री? तुझ्या भजनाने खेचून आणलं आम्हाला इथे. मी खुर्ची घेऊन येत. नाही नाही, राहू दे, छान वाटतंय असंच. चहाचं बघ. ठीक आहे, वेळ का चहा प्यायची. नाही वाईट. बसा बसा. होय, काही हुकूम आहे साहेब? हुकूम कसला? काही नाही, झोप येत नव्हती म्हणून जरा बागेत फिरायला आले तर भजन ऐकू आलं, मग वाटलं यावं इथेच. तुला सांगितलं नव्हतं का मी?
मासाहेबांच्या हातापायाला डोक्यात तेल लावत जा. है. अशी झोप येत नाही त्यांना. अहो कशी झोप येणार? एवढा मोठा सगळा रगाडा आहे घराचा, उद्योगधंदा सांभाळायचा आहे, झोप लागल व्हय? मला ना कधी कधी तुम्हा लोकांचा हेवा वाटतो. खायला भाकरी आणि रात्री झोपायला चटई, एवढं असलं तरी किती सुखात असता तुम्ही. आता आईसाहेब असं सुख बी सुखासुखी मिळते होय. आता तुमच्यासारखी बाई आहे पाठीशी म्हणून थोडंसं सुख आहे. बाई काय म्हणताय? आई म्हणा. होय आईच. हरी काका, अहो माझ्या नातवासाठी तुरुंगात गेला. आभाळा एवढे उपकार आहेत तुमचे आमच्यावर. या दिवसात अशी माणसं मिळतील का तरी कोणाला? सांगा बरं. हे बघा आईसाहेब, आता तो विषय काढू नका. बघा सागर बाबा हळूहळू सुधारतील. होय ना? सुधारण्याचा वेग जरा कमीच आहे नाही त्यांचा. राजू आणि विमल कसे आहेत? इमल काय तिच्या पोराबाळांच्या रगाड्यात आहे. आणि ते ड्युटी आता येणार आहे 2-3 महिन्यामध्ये. शिक्षण संपतंय म्हणे त्याचं. खूप हुशार आहे हा मुलगा, आणि तुम्हा दोघांवर खूप माया आहे त्याची. होय. होय, हुशार कसलंय, फार येड आहे बघा ते पोर. माझ्या 2 नातवंडांच्या पैकी एक जण जरी असा वेडा असता ना, तरी आम्हाला अगदी धन्य धन्य वाटलं असतं. असं का म्हणता मासाहेब? आता राजू तुमचंच आहे ना. पुढे काय करायचं ठरवलंय राजूने? म्हणजे काय झालं? हा? काय नाही, कुठं काय? तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. मासाहेब, आता तुमच्यापासून काय लपवायचं? नाही, राजू म्हणत होता शिक्षण संपल्यावर कामाधंद्याला लागल म्हणून. आणि मग काय? आणि मग आमासनी बी घेऊन जाणार आहे तो. हा. का? त्याला आपल्या डेअरीत नाही का काम मिळणार? नाही तसं नाही, पर तो म्हणतो इथं काम करायचं नाही. बरोबरच आहे. त्याच्या वडिलांना तुरुंगात पाठवणाऱ्या माणसांच्याकडे कशाला नोकरी करेल तो? नाही तसं नाही हो, पर त्याचं म्हणणं असं आहे की आपण समद्यांनी एकत्र राहूया. नशीबवान आहात. कसलं नशीबवान मासाहेब. अहो आयुष्यभर कष्ट करून खाल्ले, आता बिन कष्टाचं घास उतरल का घशाखाली? हरी काका, त्याचं शिक्षण पूर्ण झालं ना की त्याला पाठवा आमच्याकडे. आम्ही बोलू त्यांच्याशी. होय मासाहेब, मी पाठवतो. राकेश. काय बाबा? विनीला गेला, आम्ही एअरपोर्टला चाललोय. तू पण चल आमच्या बरोबर. नाही नको प्लीज, माझा मूड नाही आहे. का? काय झालंय? अगं नसेल त्याचा मूड, त्यात काय एवढं? त्याचा मूड का नाही आहे ना ते मला चांगलं माहितीये. माहिती आहे ना, कशाला विचारतेस मग? चूक झाली रे बाबा. आता मी माझ्या मुलाला हेही विचारू शकत नाही की बाबा तुझा मूड का बिघडलाय. बरोबर? कम ऑन मेघना, अगं तू तरी प्रत्येक ठिकाणी कशाला खणून काढते? हेच मुलांसमोर तुम्ही मला विरोध करता, मग या मुलांना वाटतं यांची आई मूर्खच आहे. मामा, लहान लहान गोष्टींचा इश्यू कशाला करतेस तू? मी मूर्ख आहे ना म्हणून करते. मेघना, हे बघ राकेश. नाही पप्पा, येतो मी त्यासाठी हे सगळं चाललंय ना. येतो. पाहिलं तुम्ही? व्हॉट्स रॉंग विथ यू? तुझ्या काळजीपोटीच विचारते ना ती तुला काहीतरी.
आणि त्यात तुला एवढं चिडचिड करण्यासारखं काय आहे? मेघना, चल आपण तिकडे एअरपोर्टवरती जाऊ. ती विनी कस्टम्समधनं बाहेर पडायच्या आत आपल्याला तिकडे पोहोचलं पाहिजे. नाहीतर ह्याच सीनचा तिकडे ॲक्शन रिप्ले करावा लागेल. हो, आणि आई आहेच ना सगळ्यांनी आरडाओरडा करायला, रागवायला. इट्स ऑल राईट. पप्पा, आय एम सॉरी. ये गई. अचानक कशी काय? घरी सगळं व्यवस्थित आहे ना? हो, ॲक्च्युली मुक्ताला बक्षीस मिळालं ना वक्तृत्व स्पर्धेत, तर आमच्या यंग अचिव्हर कॉलमसाठी तिचे इंटरव्ह्यू घ्यायला आले मी. माझ्या ऑफिसमधलेच कलिग येणार होते, पण मी म्हटलं माझी पर्सनल ओळख आहे म्हणून मी स्वतःच आले. कुठे आहे मुक्ता? अगं, मुक्ताला ॲक्सिडेंट झालाय. काय? पण मला तर कोणी काही बोललंच नाही. वक्तृत्व स्पर्धेच्या वेळी रात्री येतानाच. फार सिरियस नाही आहे ना ती? हो, म्हणजे तसा डोक्याला थोडा मार लागलाय, त्यामुळे नीट काही बोलतही नाहीये. ओ गॉड, हॉरिबलच आहे. ॲक्सिडेंट म्हणजे नक्की काय झालं? काय आम्हाला सुद्धा काही कल्पना नाही, पण बहुधा गाडीनं ठोकर मारली असावी. म्हणजे तुम्हालाही नक्की माहिती नाहीये? तुम्ही पोलिसात कंप्लेंट केली? नाही, म्हणजे जाऊ. माझा एक इन्स्पेक्टर मित्र आहे, मी त्याला सांगेन. नाही नको ना, गोवर्धन करेल ना कंप्लेंट. आत्या, पण हा साधा ऍक्सिडेंट वाटत नाहीये. म्हणजे तुम्ही जसं सांगितलंय त्याप्रमाणे मुक्ताला जर ती म्हणजे एवढी सिरियस असेल तर आपण हिट अँड रन केस करू शकतो त्यांच्या विरुद्ध. गौरी, मला वाटतं तू नंतर आलीस तर बरं होईल. म्हणजे मुक्ता बरी झाली ना की मीच तुला करेन फोन.